तुमच्या घराचं फाउंडेशन मजबूत आहे की नाही हे तुमच्या घराच्या सिमेंटवरती डिपेंड नसून तुम्ही घेणाऱ्या प्लॉटच्या मातीवरती असतं. ह्या रीलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे प्लॉटच्या मातीचा इम्पॅक्ट तुमच्या घराच्या फाउंडेशनवरती कसा होतो. पण सगळ्यात पहिलं म्हणजे हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक प्लॉटची माती वेगळी असते किंवा वेगळी असू शकते. आता मातीचा पहिला प्रकार म्हणजे ग्रॅव्ही सॉईल. ह्या मातीमध्ये जास्त प्रमाणात छोटे मोठे खडी असतात, तसंच मातीचं प्रमाण कमी असतं आणि यामुळे तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग होतं. सँडी सॉईल, वाळूची माती, ही माती लूज असते, त्यामुळे सेटलिंगचं रिस्क वाढतं. म्हणजेच तुम्ही एकदा फाउंडेशन बिल्ड केलं की ते खचून जाऊ शकतं. ब्लॅक कॉटन सॉईल, काळी माती, ह्या मातीने ओलावा धरला तर ती फुगते, तसंच उन्हामध्ये ती अकसते. यामुळे तुमचं फाउंडेशन अनस्टेबल होतं आणि फ्युचरमध्ये तुमच्या भिंतींवरती क्रॅक्स दिसून येतात. क्ले सॉईल, ही एकदम बारीक माती असते आणि ती पाणी धरते. यामुळे फ्युचरमध्ये तुमच्या भिंतींवरती ओलावा दिसून येतो. आता या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला एक गोष्ट कळाली, प्रत्येक प्लॉटची माती वेगळी असू शकते आणि म्हणूनच प्रत्येक प्लॉटचं फाउंडेशन सेम करून चालणार नाही. कारण घर फक्त सिमेंट आणि ब्रिक्सनी बांधलं जात नाही, ते एका सिक्युअर फ्युचरची सुरुवात असते. त्यामुळेच आम्ही म्हणतो बिल्ड राईट विथ एक्सपर्टीज. धन्यवाद.